नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पारनेर येथे पत्रकार संवाद यात्रा कार्यक्रमाच्या पोस्टरचे प्रकाशन नुकतेच झाले. लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही संवाद यात्रा असल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे म्हणाले. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे सभापती काशीनाथ दातेसर, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे, एपीआय नितीन खंडागळे, पारनेर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष मंगेश औटी, ॲडव्होकेट देवेंद्र खोसे, ॲडव्होकेट ओंकार चौधरी, महसूलचे सतीश मुळे, सरपंच नितीन ठुबे, बाळासाहेब काणे आदींसह पत्रकार, पोलीस, महसूल, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावत यात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष कोरडे, विशाल फटांगडे, वसंत रांधवण, खजिनदार नितीन परंडवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष तांबे यांनी केले, तर आभार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख महेश शिंगोटे यांनी मानले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या समस्येसाठी जी पत्रकार संवाद यात्रा चालू केलेली आहे, त्याला प्रथमतः मी आमचे पोलीस बांधवाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर राज्य शासनाने मार्ग काढावा, यासाठी त्यांनी जी पत्रकार संवाद यात्रा चालू केली आहे त्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालय असं या यात्रेचं आयोजन केलं आहे. या यात्रेचं पोस्टर प्रकाशनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या पारनेर पोलीस स्टेशनचे पीआय समीर बारवकर साहेब असतील किंवा शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांतजी पठारे असतील आणि इतर वकील, महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस डिपार्टमेंटचे आणखी अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हे पोस्टर प्रकाशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पत्रकारांच्या अनेक समस्या खऱ्या अर्थाने त्यांना भेडसावत असतात आणि त्या समस्यांच्यावर शासनाला जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने ही संवाद यात्रा आहे. पत्रकारांच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, पत्रकारांना टोल नाक्यावर टोल माफी मिळाली पाहिजे, पत्रकारांना भविष्यामध्ये त्यांना त्यांचा घराचा प्रश्न देखील शासनाने सोडवला पाहिजे. अशा विविध मागण्या त्यांच्या खऱ्या अर्थानं आहेत आणि त्या विविध मागण्यांच्या बाबतीमध्ये शासनाला जाग आणण्यासाठी किंवा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी ही जी संवाद यात्रा ही दीक्षाभूमीपासून मंत्रालयापर्यंत आयोजित केली आहे. त्या यात्रेला आमच्या सर्व पारनेर तालुक्यातील आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा. सरकारनं या समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे काही ठोस पाऊल असं उचलावं, कारण अनेक घटकांना अनेक माने दिले जातात. कलाकारांना मानधन दिलं जातं, शेतकऱ्यांना मानधन दिलं जातं आहे. अलीकडच्या काळामध्ये महिला माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना देखील आणलेली आहे, परंतु पत्रकारांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे मदत त्यांना शासकीय मदतीची योजना शासनामार्फत आणली गेली नाही. अशा पद्धतीची एखादी योजना आणली जावी अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. निश्चितपणे त्या मागणीला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा. पूर्ण पत्रकारांना, महाराष्ट्रातल्या संपूर्ण जे पत्रकार येतं त्या संपूर्ण पत्रकारांना एक पेन्शन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की एक 10, 5, 15, 20 वर्षानंतर पत्रकार बांधवांना ही पेन्शन मिळाली पाहिजे. त्या पद्धतीने आमच्या या राज्य सरकारने एक त्यांच्याबद्दल चांगल्या प्रकारचं एक निर्णय घेतला पाहिजे का त्यांना पण पेन्शन मिळाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना एक संरक्षण मिळालं पाहिजे. त्या संरक्षण मिळण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा कायदा तयार केला पाहिजे का त्यांना एक संरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने आमच्या संपूर्ण पत्रकारांना आणि एक शिक्षणासाठी एक मुलांच्याबद्दल एक सरकारने काहीतरी एक तरतूद केली पाहिजे, असं मी आमच्या या संपूर्ण पत्रकार बांधवांच्या वतीने एक राज्य सरकारला एक विनंती करतो का संपूर्ण पत्रकार बांधवांना एक चांगल्या प्रकारचा न्याय द्या, अशी आमच्या संपूर्ण अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या आमच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने या पत्रकार बांधवांना पाठिंबा देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. आत्ताच्या ठिकाणी गाडगे सरांनी त्यांच्या प्रोजेक्टविषयी आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे. पत्रकार हा समाजासाठी एक अतिशय चांगला घटक आहे. समाजाची सेवा करण्याचं काम ते रात्रंदिवस करत असतात आणि ही सेवा करत असताना त्यांना तुटपुंज मानधन मिळतं. छोट्या मोठ्या जाहिरातीमधून थोडेफार पैसे मिळतात, परंतु पत्रकारांच्या ज्या मुख्य समस्या आहेत, आरोग्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण असतील, त्यांना करावा लागणारा प्रवास असेल, त्या प्रवासासाठी लागणारा भत्ता असेल किंवा अन्य ठिकाणी टोल माफी, अशा ज्या त्यांच्या मागण्या आहेत, त्यांना राहण्यासाठी
लागणारं घर असेल, याविषयीच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं त्वरित पूर्ण कराव्यात. कारण पत्रकार हे समाजासाठी फार मोठं योगदान देत असतात. आपला जीव धोक्यात घालून ते पत्रकारिता करत असतात. समाजातील वंचित घटक असतील, जे अन्यायग्रस्त लोक असतील, गोरगरीब लोक असतील, त्यांच्यासाठी काम ते रात्रंदिवस करत असतात. म्हणून त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या समस्यांचा विचार करून सरकारने त्यांच्यासाठी त्वरित काही कायद्यांची अंमलबजावणी करावी. त्यांच्यासाठी जे काही मानधन असेल, त्यांना जी पेन्शन योजना असेल ती राबवावी, अशी या ठिकाणी मी सरकारकडे मागणी करतो. पत्रकारांवर वेळोवेळी होणारे विविध प्रकारचे हल्ले, राजकीय असू द्यात किंवा कोणत्याही क्षेत्रातले असू द्यात, असे गुंड प्रवृत्तीच्या वतीने पत्रकारांवर नियमित हल्ले केलेले जातात. त्या प्रमाणात मध्यंतरी पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा तयार करण्यात आलेला होता, परंतु त्या कायद्याची सुद्धा अंमलबजावणी ही पूर्णतः 100% अंमलात येते का नाही याची सुद्धा खात्री करणे महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने, शासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही जी संवाद यात्रा काढलेली ही अत्यंत चांगला एक संकल्प महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने चालू केलेला आहे. त्यासाठी या संवाद यात्रेस मी माझ्या वतीने आणि पारनेर वकील संघाच्या एक सदस्य नात्याने शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन होणार आहे. या संदर्भात पारनेर तालुका शाखेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जो पोस्टर बॅनर आहे, या बॅनरचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी पारनेरचे PI समीर बारकोव साहेब आहेत, आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महसूलचे कर्मचारी, वकील संघटनेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक सेवेतील, राजकीय सेवेतील सर्व पदाधिकारी मंडळी आणि सर्व याच्यातले अधिकारी मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. राज्य पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन करण्याचं माध्यम एवढंच आहे की महाराष्ट्रभर पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत, परंतु आत्तापर्यंत त्याला न्याय भेटत नाही. पत्रकारांना टोल माफी असेल ती मिळत नाही. शासनाने पाठीमागे जाहीर केलं, परंतु अधिकृतरित्या राबवलं नाही. त्यानंतर पत्रकारांवरती काही ठिकाणी हल्ले होतात, तर हे हल्ले झाले नाहीत पाहिजे. यासाठी पत्रकारांना एक संरक्षण देण्याची गरज आहे. पत्रकारांच्या विविध समस्या आहेत. पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण असतं, इतर लोकांना ज्या पद्धतीनं पेन्शन दिलं जातं रिटायर झाल्यानंतर, त्या पद्धतीनं पत्रकारांना सुद्धा पेन्शन दिलं गेलं पाहिजे. या अपेक्षा, माफक अपेक्षा सरकारकडून पत्रकारांना आहेत. मी सरकारला या ठिकाणी एक जिल्हाध्यक्ष या नात्याने विनंती करतो की पत्रकारांच्या समस्यांच्या बाबतीत आपण आमच्या संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही जी विनंती करत आहे याचा जरूर विचार करावा. आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील, या सर्वांना विनंती आहे की पत्रकारांच्या या समस्यांचं निराकरण आपण करावं.